तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फ्रॅक्शन टू पर्सेंटेज कसं कन्वर्ट करायचं. फ्रॅक्शन टू पर्सेंटेज म्हणजे समजा की 1/2 इज इक्वल टू किती. सर्वप्रथम आपण फ्रॅक्शन काढण्यासाठी, फ्रॅक्शनवरून पर्सेंटेज काढण्यासाठी कुठल्याही 2-3 संख्या घेऊ. सर्वप्रथम 3/4 घेतला. जर आपल्याला 3/4ला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करत असेल तर याला मल्टिप्लाय 100 असतो इज इक्वल टू याचं उत्तर येणार असतं. आपण काय करू, याला आपण आता 4 2 8 आणि 4 पंचे 20 आणि 25 3 75 म्हणजे 3/4 इज इक्वल टू 75%. सेम आपण तसं दुसरी एखादी संख्या घेतली की 7/9 मल्टिप्लाय 100 इज इक्वल टू. आता 9ने तर पूर्णपणे 100ला भाग जाणार नाही, तर काय करूया, 9 1 9 खाली उरला 1, परत 9 1 9, सेम तसंच 9 1 9 आणि 9 1 9. आता काय झालं आपला 11.11. तर सेम 11.11 मल्टिप्लाय 7 म्हणजे किती होतो 77.77%. असंच आपण 7/8ला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करू, मल्टिप्लाय 100. परत तसंच 8 1 8, 2 वरतील 8 2 16 आणि 8 पंचे 40. परत 12.7 मल्टिप्लाय 5, 7 5 35, 3 8 7 2 14 आणि 3 17, 8 1 7 1 7 आणि 1 8. जसं की आपला पॉईंटमध्ये येऊन लागेल. सेम टू सेम जसे पण आपण हे तिघं फ्रॅक्शनला आपण जसं पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट केलं तसं आपल्याला पूर्ण 1 पासून तर 1/10पर्यंतचा पूर्ण फ्रॅक्शन टेबल आपल्याला काढायचं आहे आणि आपण तो आता पुढे बघूया कसं काढायचं ते. सर्वप्रथम आपण 1/1 पासून सुरुवात करू. 1/1 म्हणजे 100%, 1/2 म्हणजे 50%. सेम टू सेम 1/2 झाला. जोपर्यंत इथं 100% कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण हा कॉलम कंटिन्यू खाली घ्यायचा आहे. 2/2 100% झाला म्हणजे आपण हा फ्रॅक्शन संपला 1/2चा. तसंच 1/3 म्हणजे 33.33%. सेम 2/3 66.66% आणि 3/3 म्हणजे 100%. हा पण कॉलम संपला. सेम तसंच 1/4चा 25%, 2/4चा 50%, 3/4चा 75% आणि 4/4चा 100%. आता मी तुम्हाला हे सांगतो आहे की याच्यामध्ये हा लास्टचा जो कॉलम आहे 4/4, 3/3 आणि 2/2 आणि 1/1 हा सेम टू सेम पुढे कॉपी पेस्ट होत चालला आहे. बघू शकता तुम्ही कंटिन्यू 1/1 असल्यामुळं 100% कंटिन्यू पुढे येत आहे. आणि दुसरी गोष्ट, हा 1/2चा जो कॉलम आहे मी याला सर्कल करतो आहे, हा पण रिपीट होत चालला आहे पुढं सेम टू सेम. ह्या कॉलम तुम्हाला पाठ करायची गरज नाही. एकदा 1/1 तुम्ही इथं पाठ केला की हा तुम्हाला कंटिन्यू लास्ट तुमचा पूर्ण तुमचा लास्टचा जो लास्ट स्टेप आहे तुमची ती पाठवून जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदा तुम्ही 1/2 पाठ केला तुम्हाला पूर्ण फ्रॅक्शन टेबलमध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळेस 1/2 येईल, ती तुम्हाला पाठ करायची गरज नाही. आता 1/5चा 20%, 2/5चा 40%, 3/5चा 60%, इथं पर्सेंटचा सिम्बॉल राहून केलं आहे द्यायचं. 4/5चा 80%, 5/5चा 100%. सेम टू सेम 100% पुढं कॉपी झालं आहे म्हणजे 1/1. तर तुम्ही बघू शकता इथं ह्या फ्रॅक्शन टेबलमध्ये दुसरं काहीच नाही, फक्त 20चा पाडा कंटिन्यू झालेला आहे. खाली 20चा पाडा तुम्हाला म्हणायचं, बाकी काहीच नाही करायचं आहे. जसं पण फ्रॅक्शनला खाली 5 आला की कंटिन्यू 20चा पाडा करायचा. 1 असेल तर 20 1 20, 2 असेल तर 20 2 40, 3 असेल तर 20 3 60 असं. आणि सेम तसंच ह्याच फ्रॅक्शनमध्ये काय झालेलं आहे
की 25चा पाडा कॉपी झालेला आहे. म्हणजे काय आहे, जर खाली फ्रॅक्शनला 4 असेल तर 25चा पाडा म्हणायचा, 1 असेल तर 25 1 25, 2 असेल तर 25 2 50, 3 असेल तर 25 3 75, सेम असा कॉपी झालेला आहे. तर हा पण इथं पण झालेला 33.33चा पाडा आहे आणि 33 2 66 आणि 33 3 99.99 म्हणजे 100. इथं 50चा पाडा झालेला आहे. स्टॉप. सेम तसंच आपण 1/6 म्हणजे 16.66%, 2/6 म्हणजे 33.33%, हा 1/3 म्हणजे 2/6 रिपीट झालेला आहे. 3/6 म्हणजे 50%, हा पण 1/2 म्हणजे 3/6 रिपीट झालेला आहे. तसंच 4/6 म्हणजे 3/4, 75%, हा पण रिपीट झालेला आहे. म्हणून मी जेवढे पण रिपीट झाले असतील त्यांना सर्कल करतो आहे. हा 5/6 म्हणजे 83.33, हा तुम्हाला पाठच करायचा आहे, काही ऑप्शन नाही. परत सेम टू सेम पुढं गेलं का 6/6 म्हणजे 1/1, हा पण रिपीट झालेला आहे, याला पण सर्कल करतो आहे. जो तुम्हाला पाठ करायचा आहे त्याला मी स्क्वेअर करतो आहे. ओके. आता 7चं फ्रॅक्शन म्हणजे पूर्ण फ्रॅक्शन टेबलची डोकेदुखी, कारण हा एकमेव असा फ्रॅक्शन आहे की जो ट्रिक लावून लक्षात राहत नाही. याला पाठ केल्याशिवाय काही ऑप्शनच नाही. फक्त याचे तुम्हाला सांगतो आहे बघा, 14.28% म्हणजे 1/7, हा पण इझी आहे. 2/7 म्हणजे 28.56, हा पण इझी आहे, आपण लक्षात राहून जातो. सेम पुढं गेलं का 3/7 म्हणजे 42.84, हा पण लक्षात राहून जातो. इथून पुढचे फ्रॅक्शन आहे का हे 3, हे लक्षात राहत नाही. हे फक्त पाठ करून ठेवा किंवा काही रटून ठेवा जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. तो म्हणजे 57.14, कारण इथं 14 2 28, 14 3 42 आणि 28 2 56, 18 3 84 या कंटिन्यूचा फाडा आहे. पण पुढं गेल्यानंतर हा वाढतो आहे, एकाने वाढतो, त्याच्यामुळे इथं लक्षात खूप वेळेस कन्फ्युजन होऊन जातं मुलांचं. त्याच्यामुळं हा एक असा आहे की हा पाठच करून ठेवा, याला काही पर्याय नाही आहे. म्हणून मी याला स्क्वेअर करून घेतो किंवा चौकोन मारून घेतो, म्हणजे जेणेकरून हा हायलाईट होईल. पुढं गेल्यानंतर 5/7 म्हणजे 71.42%, 6/7 म्हणजे 85.71% आणि 7/7 म्हणजे 1/1 100% रिपीट. याला पण मी सर्कल मारून देतो. आता 8चा फ्रॅक्शन घेऊ. हा पण खूप इझी आहे, ट्रिक लावून आरामात लक्षात राहून जाईल तुमच्या, कारण हा आहे 12.5चा पाडा. 12.5, 1/8 म्हणजे 12.5, 2/8 म्हणजे 25, 3/8 म्हणजे 37.5, 4/8 म्हणजे 50%, 5/8 म्हणजे 62.5, 6/8 म्हणजे 75%, 7/8 म्हणजे 87.5% आणि सेम टू सेम कॉपी पेस्ट 1/1 म्हणजे 8/8 म्हणजे 100%. आता तुम्ही बघू शकता इथं पण सेम टू सेम 3/4 रिपीट झालेला आहे, 1/2 रिपीट झालेला आहे. इथे पण तुम्हाला काय जास्त, इथं पण सेम टू सेम 1/4 रिपीट झालेला आहे, म्हणजे 2/8. ज्यांना मी सर्कल मारला आहे, ज्यांना स्क्वेअर नाही केलं आहे, हे तुम्हाला पाठ करायची गरज नाही, कारण हे डायरेक्ट कॉपी पेस्ट होतं, याच्यामध्ये काहीच वेगळं नाही आहे. फक्त थोडंसं डोकं लावून विचार करायचा की 6/8 म्हणजे काय, 3/4. 3/4 आपण ऑलरेडी केलेलं आहे 4च्या फ्रॅक्शनमध्ये, मग म्हणजे 75%. असे सेम टू सेम आहे, कॉपी पेस्ट झालेले आहे. पुढे यांना काही नवीन करायची गरज नाही. आणि जरी पण तुम्हाला वाटतं आहे की हे ट्रिक त्यांना लागत नाही, तर काय 12.5चा पाडा आहे, काही पण असेल तरी समजा की 5/8 आला तर किती करायचं, 12.5 पंचे 62.5, बस एवढं सिंपल आहे. आता करू 9चं फ्रॅक्शन. 9चं फ्रॅक्शन पण खूप सोपं आहे. इकडं पण 11.11चा टेबल आहे, जास्त काही अवघड नाही. 1/9 म्हणजे 11.11, 2/9 म्हणजे 22.22, 3/9 म्हणजे 33.33,
4/9 म्हणजे 44.44%. 5/9 म्हणजे 55.55%. 6/9 म्हणजे 66.66%. 7/9 म्हणजे 77.77%. 8/9 म्हणजे 88.88%. आणि सेम टू सेम कॉपी पेस्ट 1/1 म्हणजे 9/9 म्हणजे 100%. आणि आता लास्टचा कॉलम 1/10 म्हणजे 10%. 2/10 म्हणजे 20%. 3/10 म्हणजे 30%. 4/10 म्हणजे 40%. 5/10 म्हणजे 50%. 6/10 म्हणजे 60%. 7/10 म्हणजे 70%. 8/10 म्हणजे 80%. 9/10 म्हणजे 90%. आणि 10/10 म्हणजे 100%. बस.